तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भंडारा जिल्ह्यातील विरली खंदार येथील सभापतींवर केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या एका तथाकथित बोगस पत्रकाराने बेछूट आणि बेकायदेशीर आरोपांचा भडीमार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। कोणताही पुरावा नसताना केवळ वैयक्तिक आकसातून केलेले हे आरोप संपूर्णपणे बनावट असल्याचे उपसभापतींनी स्पष्ट केले आहे। माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे, निराधार आणि बदनामी करण्याच्या हेतूने रचलेले आहेत। जनतेत संभ्रम निर्माण करणे, माझी प्रतिमा मलिन करणे हा यामागचा स्पष्ट डाव आहे। खरी पत्रकारिता करणाऱ्या मान्यवरांची बदनामी होईल असे कृत्य हा व्यक्ती करत आहे, असा संतप्त आरोप उपसभापतींनी केला आहे। लवकरच या प्रकरणाचा कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सभापतींनी दिली आहे। दरम्यान नागरिकांमध्ये देखील या प्रकरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून खोट्या बातम्या पसरवणाऱ्या बोगस पत्रकारांवर लगाम घालण्याची मागणी केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे, भंडारा, गोंदिया। एक असा आरोप केला आहे प्रमोद मेंढे जे उपसभापती आहेत की हे गावामध्ये अवैध धंदे करतात, मुरुम आणि रेती यांचा हा व्यवसाय आहे बा, असा एका व्यक्तीने स्टेटमेंट दिलेली आहे। गावातील जे नागरिक आहेत ते त्याच्याबद्दल काय सांगा? तुम्ही तलाठ्याला विचारा, मंडळाधिकाऱ्यांना विचारा, गावातील जनतेला विचारा। माझ्याकडे ट्रॅक्टरच नाही, माझ्याकडे ट्रक नाही, माझ्याकडे JCB नाही आणि मी अवैध मुरुम चोरी करत नाही। आणि त्यांनी सांगितलं की घरी स्टॉक करून ठेवला जाते, त्यानंतर विकतो। मला एक सांगा, माझ्याकडे हे साधनच नाही तर मी मुरुम चोरी करेन का, रेती चोरी करेन का? आणि मी माझ्या घरी सुद्धा तुम्ही पाहू शकता रेतीचा कुठे डम्पिंग नाही, काहीच नाही। एवढंच तर त्या माणसाने जो आम्ही सभागृहाच्या बाजूला ग्रामपंचायतने एक पाणी साठवण्यासाठी 4 फुटाचा गड्डा खोदलेला होता, फक्त 4 फुटाचा। तुम्ही मोजू शकता, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन स्पॉटवर पाहू शकता, मोजू शकता। त्या गड्ड्याची बातमी त्याने बनवली आहे। मला एक सांगा, 4 फुटाच्या गड्ड्यामध्ये पाणी नाही आणि तिथं जर कोणतेही वर्दळ नाही आणि तो गड्डा स्मशानभूमीमध्ये आहे, त्याही आपल्या गावाच्या सीमेलगत, तिथं कोणताच लहानसा मुलगा जाऊ शकत नाही, तिथं कोणी खेळत नाही। आणि मला सांगा, तिथं जर कोणाची मुलगा मरण्याची तर त्याने बातमी लावलेली आहे की बाबा इथं काही घडू शकते, प्राणाने होऊ शकते, जीविताने होऊ शकते, तर मला एक सांगा, हे जे एवढाले नहर बनलेले आहेत, हे तलाव आहेत, घरी आपले विहिरी आहेत, मग ह्या बुजवायच्या का? त्या पत्रकाराला एवढं समजायला पाहिजे। त्याच्या मला तर असं वाटतं की हा एवढा विकृत पत्रकार झाला याड्याला की याच्या बुद्धीची सुद्धा मला कीव येते। मनात आला तो बोलायचा आणि व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी फक्त पत्रकारिता करायची, माझी बदनाम झाली पाहिजे यासाठी पत्रकारिता करायची। हा जो त्याचा जो मानस आहे हा एकदम चुकीचा आहे। आणि मी स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही, कारण यांना माझी बदनामी केली। मी आतापर्यंत मी संयमात होतो, शांत होतो, परंतु मी शांत म्हणून त्याने मला गांडूच्याला समजू नये। मी आता जागरूक झालेलो आहो, कारण माझ्यावर जेवढे आरोप त्याने केलेले त्या आरोपामध्ये कोणत्याच प्रकारची सत्यता नाही। तुम्ही प्रत्यक्षात आज गावात पाहू शकता किंवा लोकांना विचारू शकता की मी मुरुम चोरतो काय, आणि वरून मी गावात येणाऱ्या कोणत्याच जे काही घरकुलचे काय साहित्य आणणारे कोणत्या गाड्या असतील, आम्ही त्यांना कोणाच प्रतिबंध केला नाही। आम्हाला चांगला वाटतं की गरिबांचं काम झाला पाहिजे, गावात चांगले विकास काम आले पाहिजे आणि गावातली शांतता सुव्यवस्था आणली पाहिजे। आज माझ्या गावात एवढा असंतोष तयार झालेला आहे की गावाची बदनामी होत असल्यामुळे आम्ही त्या पत्रकाराला नक्कीच धडा शिकवू। तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो।